भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। परमेश्वरी कृपा प्राप्ती पार्ट 2। 23व्या दिवशी बाबा पहाटेस विधी आटोपून घरी येऊन सकाळीच बाहेरच्या खोलीत दाराजवळच बसले होते। ज्या मुलीला त्रास होता ती मुलगी तिच्या घरातील अंगणात खेळत होती। बाबांचे लक्ष त्या मुलीकडे गेले। तिला पाहून बाबांना आश्चर्य वाटले। त्या मुलीचे सर्व फोड बसले होते। हे पाहून बाबांना समाधान वाटले। याप्रमाणे परमेश्वराने बाबांची पहिली परीक्षा घेतली आणि बाबांचे परमेश्वराविषयी असलेले अतोनात प्रेम आणि श्रद्धा पाहून त्यांच्या विनंतीला परमेश्वराने प्रतिसाद दिला। बाबांना पहिली सफलता मिळाली। परमेश्वरी कृपा संपादन करण्याचे बाबांचे प्रयत्न साकार होण्यास सुरुवात झाली। अशा प्रकारे बाबांनी 41 दिवसांचा विधी पूर्ण केला आणि 42व्या दिवशी बाबांनी साखरेचा नैवेद्य परमेश्वराला दाखवून त्याची समाप्ती केली। प्रसाद सर्वांना वाटला। तो दिवस 6 जानेवारी 1946 रोज रविवार असून बाजाराचा दिवस होता। यावेळेस बाबा जेमतेम 25 वर्षांचे होते। यावरून बाबांचा आणखी एक गुण लक्षात येतो की परमेश्वराच्या बाबतीत त्यांच्या मनात खूप आत्मीयता आणि जिद्द होती। बाबांनी विधी समाप्त केल्यानंतर त्याच दिवशी ते मौदा येथे ज्या व्यक्तीने त्यांना मंत्र दिला होता त्या व्यक्तीकडे गेले। त्याने बाबांचे पाहुणे या नात्याने आदरातिथ्य केले। थोडा वेळ बसल्यानंतर त्याला बाबा म्हणाले की 41 दिवसांचा विधी काल पूर्ण झाला आणि आज 42व्या दिवशी त्या विधीची समाप्ती केली। विधी सुरळीत पार पडला असे सांगून बाबांनी पुढील कार्य सांगण्याची विनंती त्यांना केली। पुढच्या कार्याबद्दल सांगताना ती व्यक्ती बाबांना म्हणाली की रोज एक वेळा याप्रमाणे 7, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि 101 दिवस त्याच मंत्राने 108 वेळा मंत्र म्हणून तितक्याच वेळा हवनात तूप आणि हवनपुडा याची आहुती टाकावी लागते। परंतु तो संन्याशी त्रिताल एका रात्रीतून 3 वेळा हवन करीत होता। त्याचा विधी असा की हवन संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुरू करून रात्रभरातच तिन्ही हवन सूर्योदयापूर्वी संपले पाहिजे। जागा साफ करणे, आंघोळ करणे, हवानाची रचना करून 108 वेळा मंत्रोच्चाराने आहुती सोडणे। पहिले हवन संपले की दुसरे सुरू करण्यापूर्वी तीच जागा स्वच्छ करून व आंघोळ करून त्याच जागेवर परत हवनाची रचना करावी। पुन्हा प्रसाद करावा आणि हवनाचा विधी पूर्ण करावा। तो संपला की तिसरे हवन त्याच जागेवर ती जागा स्वच्छ करून व आंघोळ करून पुन्हा प्रसाद करावा व हवन पूर्ण करावे। अशा प्रकारे 3 हवन एकाच रात्रीत पूर्ण करावे। हे त्रिताल हवन 7, 17, 21 ते 101 दिवस करावे लागते। की हवनाकरिता लागणारे साहित्य म्हणजे रानगोव्या, पिंपळ, वड, संत्रा, मोसंबी, आंबा, उंबर इत्यादी झाडांपैकी 5 झाडांच्या काड्या, नारळ, फळे, पान, सुपारी, हार, बेलफूल, आहुतीत सोडायला तूप, ऐपतीप्रमाणे साजूक किंवा वनस्पती, घी, दूध, फक्त बाबा हनुमानजीची प्रतिमा असलेला फोटो, गोमूत्र, चंदनचुरा, हवनपुडा, अबीर, सेंदूर, गुलाल, पान, सुपारी इत्यादी सामान लागते आणि प्रसाद म्हणून कढई, हलवा करावी लागते। हे सर्व लिहून घेऊन बाबा सायंकाळी नागपूरला परत आले। तेव्हा घरातील सर्वजण त्यांची वाट पाहतच होते। घरी आल्यावर त्यांनी वरील सर्व माहिती सर्वांना सांगितली आणि म्हणाले ही खर्चाची बाब आहे। अगोदरच आपली आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे। म्हणून आपण दिवसभर विणकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची खरेदी करून रात्री त्रिताल हवन करू। याशिवाय त्रिताल हवन असल्यामुळे रात्रभर जागरण होईल। म्हणून सर्वांनी जागायची आवश्यकता नाही। कारण सर्वांचे जागरण झाल्यास दुसऱ्या दिवशी विणकाम होणार नाही।
त्यामुळे मजुरी मिळणार नाही आणि सामान आल्यामुळे हवनकार्य करता येणार नाही आणि हवनात खंड पडेल। यावर सर्वांनी गंभीरतापूर्वक विचार केला आणि दुसऱ्या दिवसापासून 7 दिवस त्रिताल हवन करायचे ठरविले। ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्वांनी विणकरी करून संध्याकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची जुळवाजुळव मोठ्या मुश्किलीने केली आणि संध्याकाळी 7 वाजता पहिल्या हवनाला सुरुवात केली। या मार्गातील सेवक ज्याप्रमाणे हवनाची मांडणी करतात त्याचप्रमाणे त्याची मांडणी केली आणि सांगितल्याप्रमाणे हवनकार्याला सुरुवात केली। पहिले हवन संपले की दुसरे, तिसरे हवन करीत पूर्ण 7 दिवस त्रिताल हवन केले। पहिले हवन संपल्यानंतर जेवण करीत। नंतर दुसरे हवन रात्री 11 वाजता सुरू करीत। तिसरे हवन रात्री 3 वाजता सुरू करून पहाटे 5 वाजता संपत असे। परत दुसऱ्या दिवशी दिवसभर विणकाम करून सायंकाळी सामानाची जुळवाजुळव करीत। यावेळेस खूप त्रास होत होता। बाबा स्वतः हवन करीत होते। त्याशिवाय स्वतःच हवनात आहुती सोडायचे। दुसऱ्या कोणालाही हवनात आहुती टाकायची परवानगी नव्हती। हवन करताना बाबा कोणाशीही बोलत नसतं। एखादी वस्तू लागली तर इशाऱ्याने सांगायचे। जर काही विचारायचे असेल तर पाटीवर पेन्सिलीने लिहून किंवा कागदावर पेनने लिहून विचारत असत। याप्रमाणे बाबांनी 7 दिवस त्रिताल हवन केले। साक्षात्कार आणि प्रचिती। त्रिताल हवनाच्या पहिल्याच दिवशी दुसरे हवन चालू असताना ठरल्याप्रमाणे बाबांचे कनिष्ठ बंधू मारोतराव झोपले होते। ते गाढ झोपेत असताना जोराजोरात ओरडत होते की लंगोटीवाले बाबा की जय। हे शब्द जेव्हा बाबांच्या कानांवर पडले तेव्हा बाबांनी ते एका कागदावर लिहून घरच्या लोकांना त्यांना विचाराव्यास सांगितले की तू असे का ओरडलास। तेव्हा बाबांचे वडील बंधू श्री जागोबाजी यांनी त्यांना झोपेतून जागे केले आणि ते उठून बसल्यावर त्यांना विचारले की तू लंगोटीवाले बाबा की जय असे का म्हणालास। तेव्हा त्यांनी सर्वांना सांगितले की बाबा हनुमानजी डोक्यावर चांदीचा मुकुट घालून उजव्या हातात चांदीची गदा घेऊन घराभोवती फिरत आहेत असे दृश्य स्वप्नात दिसले। नंतर त्यांनी बाबांना ही हकीकत सांगितली। दुसरे हवन संपल्यावर बाबांनी विचार केला की परमेश्वर आता आमचे संरक्षण करण्याकरिता उभा आहे। या त्रिताल हवनात श्री जागोबाजी हे जागेची साफसफाई करणे, रांगोळी घालणे इत्यादी कामे करीत होते तर आपल्या सर्वांच्या आई सौ वाराणसीबाई ह्या प्रसाद तयार करायच्या। याप्रकारे 7 दिवस त्रिताल हवन करून 7व्या दिवशी सर्वांनी भोजन करून सोहळा पार पाडला आणि बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली। या परमेश्वरी कृपेचा फायदा ते इतरांना करून देत होते। त्यांच्याकडे जे कोणी दुःखी कष्टी लोक येत होते त्यांचे दुःख मंत्राने तीर्थ करून व मंत्रोच्चाराने फुंक मारून दूर करू लागले। भगवान बाबा हनुमानजी की जय। महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय। परमात्मा एक, सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले, मानव धर्म की जय।